छान. पण तुम्हाला माहित आहे का हा भारत देश कोणापासून स्वतंत्र झाला? भारत भूमीवर राज्य करणारे इंग्रज सत्तेपासून. पण धर्मभेदापासून नाही, जातीभेदापासून पण नाही. ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले. ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले. भारत मातेचे शूरवीर भारताच्या स्वराज्यासाठी लढले. भारत मातेचे शूरवीर भारताच्या स्वराज्यासाठी लढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू या अनेक नेत्यांनी समाजसेवेसाठी खूप प्रयत्न केले या स्वतंत्र भारताच्या स्वराज्यासाठी. पण आज ही जी हवी तशी प्रगती हवा तसं आपल्याला भारत दिसत नाही ना. पूर्वी ना इनाम या शब्दापेक्षा इमान हा शब्द खूप महत्त्वाचा होता. इनाम या शब्दापेक्षा इमान हा शब्द खूप महत्त्वाचा होता. पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी विसरून गेला आपण. या सूर्याला, या भारताच्या सूर्याला गुन्हेगारीचा ग्रहण लागलाय. आपल्या या भारत देशात अनेक गुन्हे घडत आहेत. लहान मुलं स्त्री जाती अत्याचार होते. असं होतं का आपला भारत देश? पूर्वी हरणारी मुलांना हरणारी विचारायची. आता किती बदल झाला आपला भारत देश. आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपल्या देश सत्ता आहे. मग असं का घडत आहे? फक्त 52 साठी राष्ट्रगीत म्हणल्याने कोणी राष्ट्रप्रेमी होत नाही. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वंदे मातरम म्हणल्याने कोणी राष्ट्रभक्त होत नाही. खरा राष्ट्रभक्त होतो राष्ट्रमातेच्या भावनेने, बंधुत्वाच्या भावनेने, इमानदारीने केलेल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक प्रयत्नाने. एक ते देशभक्त आहे जे आपल्या जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण करतात. एक ते देशभक्त आहे जे महामारीच्या काळात कर्तव्यनिष्ठ राहतात. एक ते देशभक्त आहे जे भारत कोणत्याही गुन्ह्यात पडू नये, जातीवादात झाड वाढू नये म्हणून रात्रंदिवस मेहनत करतात. आणि आपल्या सर्वसमोर उपस्थित असणारे, आपले भविष्य उज्ज्वल करणारे आपले शिक्षक हे खरे देशभक्त आहेत. ज्या दिवशी आपल्या भारत देशाची युवा पिढी सज्ज होईल, धर्मभेदाची, जातीभेदाची कीड नष्ट होईल, बंधुत्वाचा भाव निर्माण होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला भारत देश स्वतंत्र होईल. शेवटी जाता जाता एवढंच म्हणते, जीवन को बना डाला जिसने, जलती हुई एक होली थी. जीवन को बना डाला जिसने, जलती हुई एक होली थी. मरते समय जिनके मुंह से निकली जाए इनकी बोली थी. मरते समय जिनके मुंह से निकली जाए इनकी बोली थी. मेरे देश के प्यारे मत भूलो तुम ऐसे वीर जवानों को. फांसी को चूमाता जिसने, खाई सीने पे गोली. फांसी को चूमाता जिसने, खाई सीने पे गोली. धन्यवाद. जय हिंद, जय भारत माता की. स्वातंत्र्य दिनाचा धन्यवाद. या ठिकाणी आज पंचायत समिती आष्टी या प्रांगणामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या